गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळ सकाळचं टायमिंग आहे, 5:45 वाजलेले आहेत आणि मी उठले बरं का. आज थोडंसं उशिराच उठले होते, तरीसुद्धा म्हटलं चला थोडासा शूट घेऊ. आणि ना अवनीला सुट्टीच आहे आज, म्हणून मग थोडंसं निवांतच आवरायचं चालू आहे माझं. आंघोळ वगैरे केली आणि आता देवपूजाला लागले मी इथं. सुट्टीच्या दिवशी ना मी जरा असं निवांत देवपूजा करत असते. मस्त खुर्ची घेतली इथं बसायला, कारण पूजा करताना आहे ना आपण जमिनीवर डायरेक्टली बसायचं नसतं, काहीतरी आसन घेऊन बसायचं. आणि माझा देवारा थोडा उंचावर आहे टेबलवर, म्हणून मी खुर्चीवर बसले आज. नाहीतर मी रोज आहे ना उभ्या उभ्यानेच देवपूजा करते, म्हणजे लवकर लवकर आवरायचं असतं ना मला. पूजा केल्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागत असते. पण आज आहे ना थोडीशी चांगली आणि मन शांत ठेवूनच पूजा केलेली आहे मी. आता इथं आहे ना पाणी घेते मी तुळशीला टाकण्यासाठी, आणि एक अगरबत्तीसुद्धा घेते. आणि थोडंसं हवा असल्यामुळे ना कधी कधी ना बाहेर तुळशीला दिवा राहत नाही, लगेचच शांत होऊन जातो. म्हणून आहे ना थोडाफार मी लावते कधी कधी, नाहीतर मग संध्याकाळी मी कंटिन्युअसली दिवा लावत असते तुळशीला. आता फक्त अगरबत्ती लावून घेते, थोडेसे फुलं घेते सदाफुलीचे, आणि छान अशी तुळशीची पूजा करून घेते. निवांत अशी पूजा तर झाली. आता मनी माऊची इथं पोटपूजा चालली. तिला दूध गरम करायच्या अगोदर थोडंसं दूध ठेवून दिलं, आणि मस्त असं गॅसवर आता दूध गरम करायला ठेवलं. आणि दूध गरम होतायच इकडे, तर दुसरीकडे मी आता लगेच चहा ठेवून येणार आहे. सकाळ सकाळी आंघोळ केल्यानंतर तर फ्रेश होतोच बरं का, पण आता खरं फ्रेश व्हायचं आहे ते म्हणजे चहा पिऊन. अगोदर कोरा चहा इथं मी करून घेणार आहे, आणि नंतर त्यामध्ये दूध टाकणार आहे, कारण कोरा चहा आईंना लागतो हे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. तर कोरा चहा काढून ठेवल्यानंतर आता दूध टाकून घेतलं आहे, आणि आता आमच्यासाठी मी चहा गाळून घेते. आजी पण चहासाठी वाट बघत असतील. हे बघू शकता तुम्ही, इथं आहे ना मी कपामध्ये चहा ओतला आहे, आणि थोडेसे बिस्किट पण ठेवले. आणि स्वामींच्या समोर मी थोड्या वेळ ठेवत असते चहा, आणि त्यानंतर मी घेते. आता आजींना मी चहा देते. आजी खरंच बऱ्याच वेळचं वाट बघत असतात, कारण त्यांना आहे ना सकाळी सकाळी चहा लागतो. मिस्टरांचं बघा इकडे काय चाललं आहे, सगळा परिसर साफसफाई करायचं काम चाललं आहे. उन्हाळा झाला ना की पूर्ण गवत हे सुकून जात असतं, आणि म्हणजे भरपूर जे झाडं असतात साईडनी ते सगळे सुकलेले असतात. मग त्यामुळे काय होतं, अडचण होते खूप जास्त. त्याचमुळे ना पूर्ण जमा करून ते पेटून दिलं आहे त्यांनी. आणि इकडे बघा मस्त असे सदाफुलीचे फुलं किती छान फुलल्यात. आणि बघू शकता इथे ना सगळा कचरा जमा करून आग लावून दिली त्यांनी, आणि मी मात्र बघत होते, कॅमेऱ्यामध्ये शूट करत होते. आणि आज मिस्टर साफसफाई करतात, आणि मी मात्र बसले इथं, आणि उभं राहून बघत आहे. तर चला म्हटलं आता मिस्टर बाहेरचं करतायत, तोपर्यंत आपण घर आवरून घेऊ. मग इथं बेड वगैरे आवरून घेतला, आणि व्यवस्थित असं नीटनेटकं ठेवला, कारण मुलं आहे ना किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा खूप साऱ्या वस्तू अस्तव्यस्त इकडे तिकडे करत असतात. आता रोजचं काम आहे हे. आणि त्यांनी आता आंघोळ वगैरे केली, फ्रेश होऊन आता निघाले आहेत ते जार घेऊन पाण्यासाठी. तर त्यांना आता मी जार रिकामा करून दिला, स्वच्छ असा धुवून घेतला, पाणी झाडाला दिलं टाकून. आणि आता हा रिकामा केलेला जार आहे ना ते भरून आणणार आहेत. तर म्हटलं आता चला, त्यांना तर जार दिला, आता थोडंसं फ्रेश होऊ. मस्त आंघोळ वगैरे झाल्यानंतरसुद्धा एकदा, म्हणजे थोडेसे गरम होतं इकडे, पावसाचं पण वातावरण काय अजून नाही आहे. 2 दिवसा अगोदरचा व्हिडिओ आहे, आत्ता सध्या तर आलेला आहे पाऊस आमच्या इकडे. तर आता थोडंसं निवांत मी बसले, आवरलं, थोडंसं फ्रेश वगैरे झालं ना तर जरासं बरं वाटतं उन्हाळ्या दिवसामध्ये. आता तर पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे गारवा. एकदा जरी पाऊस आला ना तरी गारवा खूप जास्त होतो बरं का आमच्या इकडे, कारण सगळ्या
पूर्ण शेतीचा भाग आहे आणि खूप जास्त गार लागतं. तर मी बसले होते इथं थोड्या वेळ आणि कॅमेऱ्यामध्ये कसं काय दिसतं व्यवस्थित असं म्हणून मी थोड्या वेळ म्हणजे नाही का बसून बघितलं. थोडंसं छान वाटत होता, सोफा वगैरे क्लीन केला होता मी सगळा आणि त्यावरची धूळ पण मी आता झटकून घेतली. आणि खूप जास्त धूळ आहे ना उन्हाळ्यातच येते बरं का. आता इथून पुढे ना प्रमाण कमी होईल धुळीचं. त्यामुळे आता साफसफाई पूर्ण करून घेतली पावसाच्या अगोदर आणि नीटनेटकं क्लीन एकदम चकाचक घर करून घेतलं आणि बाहेरचा परिसरसुद्धा मिस्टरांनी स्वच्छ केला. तर तुम्ही बघू शकता अशी काहीशी रूम मी साफ केलेली आहे आणि व्यवस्थित अशी ठेवली. आता स्वयंपाक करायचा आहे तर पीठ मळून घेतलं आणि लगेचच आता मी इथं स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक जर करायचं म्हटलं ना रोज सकाळी सकाळी माझं अवनीच्या टिफिनसोबतच मी बाकीचा पण स्वयंपाक करून घेत असते. पण आज थोडासा उशीर झाला, 8:30 वाजले होते आणि स्वयंपाकाला मी लागले. तरीसुद्धा लवकरच माझा स्वयंपाक इथं चाललेला आहे. उशिरा स्वयंपाक करायचा होता पण लवकरच लागली आणि चपात्या करून घेतल्या. मिसळ मात्र त्यांनी बाहेरून आणली कारण वडील येणार होते आणि सोबतच मामा. तर त्यामुळे ना म्हटलं चला काहीतरी स्पेशल, पण शनिवार होता म्हणून त्यांना काही नॉनव्हेज काही बनवलं नाही, पण मिसळच घेऊन आले ते पार्सल. आणि मामा आणि वडील कसे आले ते म्हणजे देवासाठी गेले होते देवदर्शनाला इथं जवळच, तर त्यामुळे येता येता माझ्याकडून आले. तर त्याचमुळं म्हटलं आता चला सकाळी सकाळी नाश्ता काहीतरी बनवायला पाहिजे त्यांच्यासाठी. मग काय मिस्टर म्हटले चपात्या बनव, मी मिसळ आणतो पार्सल. मग काय मिसळ आणली आणि गरम गरम मिसळ मी या भांड्यामध्ये काढून घेतली आणि मिसळ जरा टेस्टी होती, पण एवढी पण अशी पुण्यामध्ये जशी टेस्टी मिसळ आम्ही खायचो त्यापेक्षा जरा चवीला इकडे थोडी कमी आहे. पण ठीक आहे, वेळेला महत्त्व. तर आता चपात्या मी ह्या टोपल्यामध्ये ठेवल्या होत्या वाफ जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर डब्यामध्ये काढून घेत आहे. वडील आणि ते आले होते आणि थोड्या वेळ बसले गप्पा मारत. तोपर्यंत मी इथं ताट बनवते. थोडासा कांदा कट करून घेतला आणि त्याचसोबत लिंबू आणि आता मस्त इथं मी जेवण वाढून ठेवलं त्यांच्यासाठी. 3 ताटं मी बनवून ठेवले. एक मिस्टर पण त्यांच्यासोबत जेवायला बसले. अवनी पण मला होती मदतीला, तर तिने पाणी वगैरे भरून दिलं त्यांना आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले त्यांची आणि ते गेले. आणि नंतर दुपारचं टायमिंग आहे म्हणजे थोडासा आराम वगैरे करून परत एकदा संध्याकाळच्या अगोदर झाडू मारून घ्यावी म्हटलं घराला. पूर्ण घराची साफसफाई करून म्हणजे कसं धूळ वगैरे बसते अंगावर, परत एकदा मग आपल्याला मस्त असं फ्रेश होता येतं. त्याचमुळे ना आता इथं मी परत एकदा झाडू मारून घेते. वातावरण बघा कसं झालं इकडे. तर आभाळ तर खूप जास्त येतं पण सारखा असा पाऊस काय बिलकुल येत नाही. आभाळ भरून येतं परत कमी होतं, असंच काहीसं होतं आहे. आता किती वाजलेत बघा, 4:45 आणि इथं आता मी फ्रेश वगैरे झाली जरासं आणि म्हटलं आता चेंज वगैरे करून घ्यावं साडी वगैरे, कारण गरम खूप जास्त होत होतं म्हणून हातपाय दोन धुतले आणि जरासं म्हटलं चेंज करून घ्यावं. तर मी चेंज करेपर्यंत अवनी बघा कसा इथं अवनीचा मेकअप चालला आहे. तिला पण म्हटलं थोडासा फ्रेश होऊन घे आणि आभाळ पण खूप जास्त आलं होतं आणि घरामध्ये पण अंधार पडला होता. लाईट पण नव्हती आमच्या इकडे, तर आवरून घेते ती तिचं. आता मी पण फ्रेश होऊन आले इकडे आणि म्हटलं जरासं आपण पण आवरून घ्यावं जरासं. आणि गरमीमुळे ना टिकली पण नाही राहत बरं का, सारखी सारखी टिकली लावावं लागते. आणि आता इथं मी टिकली वगैरे लावून घेतली आणि थोडंसं छान वाटतं, रिलॅक्स वाटतं आणि फ्रेशसुद्धा वाटतं आहे. तर सकाळी सकाळी ना हलका फुलका व्यायाम करत असते मी, त्यामुळे ना आता आहे ना थोडीशी तब्येत पण झाली होती माझी. म्हटलं चला परत एकदा व्यायाम आणि आपला योगा असं कंटिन्युअसली करू, जेणेकरून आपल्याला थोडंसं फिट अँड फाईन वाटेल. म्हणून मी परत एकदा योगा आणि हलका फुलका व्यायाम आता सुरू केलेला आहे.
तर आता बघू एका महिन्यामध्ये काय चेंज होतं ते. तर आता इथं केस पण थोडेसे विंचरून घेते आणि थोडंसं क्लचर वगैरे लावून तसेच मोकळे ठेवणार आहे. कारण थोडेसे गरमीने जर केस जर वरती असले ना घाम वगैरे घेऊन मग ते चिकट होतात केस. त्यामुळे थोडेफार मोकळे राहिले पाहिजे, केसांना पण हवा लागली पाहिजे. आणि आता संध्याकाळच्या टायमिंगला परत एकदा मांजरीला आम्ही दूध ठेवलं इथं आणि आमच्यासाठी चहा बनवला. आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि आता व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.